तरी मित्रांनो, आपण सलग 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. या 2 दिवसामध्ये कोणकोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बुधवारी 5 ऑगस्ट आणि गुरुवार 6 ऑगस्ट. आपण जर बुधवारी 5 ऑगस्टला जर बघितलं तर आपल्याला महाबळेश्वर, महाड, चिपळूण, खेड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज जाणवत आहे. ते जर आपण जर समुद्र किनारपट्टीचा परिसर जर बघितला, रत्नागिरी, दापोली, मुरुड, जंजिरा, पेण, मुंबई, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, बोईसर, वडा, वापी, वलसाड, नवसारी, सुरत हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त रिमझिम पाऊस हा दिसत आहे. जास्त प्रमाणात काही पाऊस या भागात देखील नाही आहे. आता इकडे जर आपण जर सोलापूर परिसर जर बघितला तर सोलापूर परिसरात देखील काही भागात 3 वाजल्यापासूनच वातावरणामध्ये बदल होणार आहे. सांगोला, पंढरपूर, अकलूज हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. अति जोरदार नाही, पण रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर सोलापूर, धाराशिव, बार्शी, नलदुर्ग हा जर परिसर जर बघितला, बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, इंदी, विजयपूर, कलबुर्गी हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर भाग बदलत या परिसरामध्ये म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 5च्या सुमारास होणार आहे. त्याचबरोबर आपण जर लातूर, उदगीर हा परिसर जर बघितला, लातूरमध्ये आपण जर बघितलं तर जास्त नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण त्या परिसरामध्ये असू शकतं. त्याचबरोबर वादळी वातावरण देखील काही प्रमाणात या भागात असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर बीड, माजलगाव हा परिसर बघितला तर या परिसरामध्ये आपण बघूया अजून काही बदल आपल्याला जाणवतोय का. पण जास्त काही बदल आपल्याला या भागात जाणवत नाही. फक्त बीडमध्ये झालं तर थोडासा रिमझिम पाऊस होईल, ती पण संध्याकाळी 6 वाजता. बाकी दिवसभर या परिसरामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. इकडं छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये देखील पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. मालेगाव, जळगाव, बुऱ्हाणपूर, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, भंडारा या परिसरात देखील पाऊस नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर गुरुवारी 6 ऑगस्टला जर बघितलं तर बघूया आपण अजून काही वातावरणामध्ये आपल्याला बदल जास्त प्रमाणात जाणवतोय का. शेतकरी मित्रांनो, आपण बघूया नागपूर, भंडारा हा परिसर जर बघितला तर जास्त काही आपल्याला बदल म्हणजे इथे आपण जर बघितलं तर सकाळी सकाळी 5 वाजता, सकाळी सकाळी एकदम 5 वाजता भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया हा जर परिसर बघितला गुरुवारी 6 ऑगस्टला तर थोड्याफार प्रमाणात पावसा असणार आहे. म्हणजे दिवस उगत नाही तेच पावसाची त्या भागात सुरुवात होणार आहे. बाकी दिवसभर जर बघितलं तर फक्त ढगाळ वातावरण आहे. इकडे नांदेड, निजामाबाद, उदगीर, लातूर, परभणी, बिदर हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात संध्याकाळी रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बेतूल, बुऱ्हाणपूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत जर मागचे 5 दिवस 6 दिवस जर बघितले तर काही भागात फक्त रिमझिम पाऊस आहे, नाहीतर काही भागात पाऊस वगैरे काहीच नाही आहे. फक्त दिवसभर ढगाळ वातावरण आहे आणि आता देखील येणाऱ्या 2 दिवसात देखील वातावरण तसंच असणार आहे पुढे देखील. आणि काही भागात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल तर या परिसरामध्ये म्हणजे त्या परिसरामध्ये देखील वादळी वातावरण देखील काही प्रमाणात असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा सलग 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज होता. म्हणजे ज्या भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे तेच भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.